हे गावठी डॉग आहेत, 2 भोरच्या फार्म हाऊसवरती आहेत. ते ट्रेनिंगसाठी आत्ता आलेले आहेत. तर आपण ह्यांचं गार्डिंग ट्रेनिंग करणार आहोत. ते आत्ता जस्ट आलेले आहेत. 1-1.5 महिन्याची हे बच्चे आहेत, गावठी डॉग आहेत. तर आपण आता ह्यांचं बेसिक ट्रेनिंग चालू केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा फार्म हाऊस आहे भोरमध्ये. तर या भोरमध्ये फार्म हाऊससाठी यांचं ट्रेनिंग आता करतो. छान डॉग आहेत, 2 गावठी डॉग आहेत आणि दोन्ही पण फेमेल आहेत. हा जो आहे हा लॅब आहे आणि हा आहे कमीत कमी 4 वर्षाचा लॅब आहे. त्याचं वॉकिंगचं ट्रेनिंग आपल्याकडे आलेलं होतं, ट्रेनिंग करायचं होतं म्हणून. तर आता याचं ट्रेनिंग व्यवस्थित झालेलं आहे आणि तो आता व्यवस्थित तुम्ही बघताय की व्यवस्थित चालतो आहे. पुलिंग वगैरे करत नाही वगैरे काहीसुद्धा याचा प्रॉब्लेम नाही आहे. सीट म्हटला की बसतो आहे, एकटा बसतो आहे, शांत लांब बसतो आहे, कुठं पळून वगैरे जात नाही. तर ह्याचं आपण आता ट्रेनिंग चांगलं झालेलं आहे. आणि हा जो आहे तो पॉमेलियन डॉग आहे. ह्याचं ॲग्रेशन खूप होतं, म्हणजे मुलांना चावत वगैरे होता, मुलांच्या जवळ जात वगैरे नव्हता. तर तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता की हा मुलांमध्येच आता खेळतो आहे छानपैकी. आणि मुलं पण ह्याला फार भेट होती सोसायटीमधले. तर त्यांच्या मालकांची रिक्वायरमेंट होती की ह्याची फक्त भीती घालवा, मुलांची भीती घालवा, सोसायटीमध्ये भांडणं वगैरे होत आहेत, आता हा सगळ्यांना बाईट करतोय वगैरे असे सगळे म्हणत होते. तर तुम्ही बघू शकता आता हा सगळ्यांशी खेळतोय व्यवस्थित आणि भरपूर सोशलाईज झालेला आहे तो छानपैकी. मुलं पण आता खुश आहेत. मुलंसुद्धा आता ह्याच्याशी खेळायला येतात. मुलं पहिला येत होती खेळायला पण हात चावत होता, त्यामुळे मुलं पळून जायचे. बघा तो मुलगा हात फिरवतोय व्यवस्थित, तो शांत बसलेला. दोघांच्या मनातली भीती गेली, त्यालाही पण मारत नाही, त्याला भीती होती ती आणि मुलं पण आता व्यवस्थित. हा जो आहे तो ऑपरेशन झालेलं होतं. ऑपरेशन झाल्यानंतर त्याला मेट्रोल केलं आणि 1-2 आठवड्यासाठी तो माझ्या घरी होता केअर टेकिंग स्वतःच गोष्टी करता येत नव्हत्या. आणि ही आमची पर्शियन कॅट आहे घरातली राधा. तिच्याशी तो चांगला फ्रेंडशिपमध्ये होता आणि तसा तो ॲग्रेशन नाही आहे, शांतच आहे तो. आणि हा जो आहे तो लॅब आहे, 2.5 महिन्याचा डॉग आहे हा. तर ह्याचं बेसिक ट्रेनिंग 1-2 ते 3 महिने मी केलेलं आहे. म्हणजे हा पळून जायचा, जंपिंग करायचा, घरामध्ये सगळ्या गोष्टी पाडायचा, किचनमध्ये एंट्री करायचा, किचनमधल्या सगळ्या वस्तू खाली पाडून घ्यायचा, डायनिंग टेबलवरच्या सगळ्या गोष्टी सगळ्या खाली ओढून घ्यायचा. तर ह्याचं बेसिक ट्रेनिंग कमीत कमी 3 महिने केलेलं आहे. त्याच्यानंतर हा खूप छान आता बिहेवियर करतो आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि सगळ्या गोष्टी ऐकतो. बेसिक सीट म्हटलं की बसतो, सेकंड घेतो, आपल्याबरोबर फ्री वॉकिंगमध्ये चालतो, फ्री लेशन वॉकमध्ये चालतो. खूप छान झालं आहे.